तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा नुकताच सुपूर्द केलाय सुनेत्रा पवार यांच्याकडे। पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाय। आमचे प्रतिनिधी रणजित आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। रणजित, राजीनामा दिलेला आहे नुकताच रुपाली चाकणकर यांनी, त्यानंतर तिकडे काय घडामोडी? नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन आता देवगिरी या निवासस्थानी राजीनामा दिल्याची माहिती आता मिळाली आणि त्यांनी राजीनामा जो आहे तो दिलेला आहे। त्यामुळे जे खरात भोंदूबाबा होता त्या खरात भोंदूबाबाचं प्रकरण रुपाली चाकणकर यांना चांगलंच आता भोवलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर पाहायला गेलं तर अनेक व्हिडिओ असतील, फोटो असतील, रुपाली चाकणकर यांचे पाद्यपूजन करताना देखील अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती। आणि जर रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील त्या फरार आहेत अशा प्रकारचं देखील ट्विट करण्यात आलं होतं। मात्र 2 दिवस कोणत्याही प्रकारचा संवाद न सजलेला किंवा कुठेही न दिसलेले रुपाली चाकणकर आज यांनी सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन आपला राजीनामा जो आहे तो त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर खरात हे भोंदूबाबाचं प्रकरण रुपाली चाकणकर यांना चांगलंच भोवलेलं आहे आणि त्यांना आपला राजीनामा द्यावा लागलेला आहे सुद्धा। बिलकुल रणजित, या सगळ्या घडामोडी रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर। तर भोंदूबाबा खरातच्या या प्रकरणानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोरदार होत होती आणि अखेर स्वेच्छेनं आणि वैयक्तिक कारणामुळे सदर पदाचा राजीनामा आपल्या पत्राद्वारे आपणास सादर करत आहे असं म्हणत रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलाय। राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून वैयक्तिक कारणानं राजीनामा देत आहे असं त्यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केलंय। मी स्वेच्छेनं सदर राजीनामा आपल्याकडे सादर करत आहे असं चाकणकरांनी म्हटलंय। माझ्यावरती विश्वास दाखवल्याबद्दल मी ऋणी आहे। मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिलाय, भविष्यातही आपलं असंच सहकार्य राहील असा विश्वास। चाकणकरांचा राजीनामा। तर निष्पक्ष तपासासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी याचसोबत चाकणकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। याच प्रकरणामध्ये कठोर कारवाईसाठी बीएनएस, आयटी ऍक्ट, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करा। जप्त करण्यात आलेल्या 58 व्हिडिओंची फॉरेन्सिक तपासणी करा। तर चाकणकरांकडनं महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असतानाच काही मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आलेल्या आहेत। मात्र आता काही विरोधी पक्षातल्या आणि काही इतर राजकीय नेते मंडळींकडनं मागणी होतीये की फक्त राजीनामा नाही तर 6 आरोपी करा। चाकणकरांनी आपल्या राजीनाम्यासोबत मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत। निष्पक्ष तपासासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून चौकशी करावी। कठोर कारवाईसाठी बीएनएस, आयटी ऍक्ट, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे चाकणकरांनी। तर जप्त करण्यात आलेल्या 58 व्हिडिओंची फॉरेन्सिक तपासणी करा अशी देखील मागणी केली आहे राजीनाम्यासोबतच।